छत्रपती शिवाजी महाराजांचा, गौतम बुद्धांचा। इतिहास हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा। इतिहास हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा। बिहार हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा। खाली करा, खाली करा। महाबोधी विहार खाली करा, खाली करा, खाली करा, खाली करा। विहार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। महाबोधी विहार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। महाबोधी विहार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय। महाबोधी विहार मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो। महाबोधी विहार मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो। महाबोधी विहार मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो। विहार आमच्या बापाचं नाही कुणाच्या बापाचं। विहार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। महाबोधी विहार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। महाबोधी विहार खाली करो, खाली करो, खाली करो। महाबोधी विहार खाली करो, खाली करो, खाली करो। छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय हो। डॉक्टर कलाम अब्दुल कलाम साहेबांचा, जय हो। डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचा, जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। पुकारलेला आहे, काय सांगा? हे आम्ही आज मुर्दाबाद। जे महाबोधी महाविहार आहे बिहारमध्ये, ते महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे। ते ब्राह्मणांच्या ताब्यातून आम्हाला ज्या बौद्ध जे भिक्खू आहेत या भिक्खूंच्या ताब्यात द्यावं, कारण मस्जिद जे आहे ते मुस्लिमांच्या ताब्यात आहे। चर्च आहे ते फादर जे आहेत त्या त्यांच्या धर्मगुरूच्या म्हणजेच ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे। शीख धर्माचा धर्मगुरू शिखांच्या ताब्यात आहे। तसंच हे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात असावं, याच्यासाठी ही महारॅली आम्ही काढत आहोत। ही महारॅली कमीत कमी 556 जिल्ह्यामध्ये ही जी रॅली चालू आहे। आणि ही रॅली आंदोलनासाठी का करत आहोत, तर आमचा हक्काधिकार आहे आणि आमच्या हक्काधिकारासाठी आम्हाला आमच्या जे तिथं बौद्ध भिक्खू जे उपोषणाला बसलेत त्या उपोषणातून त्यांना खदळून लावण्यात येत आहे, तर ते त्यांचं संरक्षण व्हावं आणि जेणेकरून त्यांना त्यांच्या ताब्यात ते बुद्धविहार द्यावं, यासाठी ही रॅली काढत आहोत। ही रॅली ही रॅली झाल्यावर हे आता थोडी तुम्हाला पब्लिक दिसत आहे, परंतु जर का समजा ही रॅली बरोबर सक्सेस नाही झाली तर ह्याच्यापेक्षा डबल टिबल चोबल आम्ही पूर्ण भारतामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला या रॅलीचा आम्ही उपयोग करू आणि जनआंदोलनामध्ये रूपांतर करू। आणि ज्या वेळेला जनआंदोलन तयार होईल, जनआंदोलन जर झालं तर मग मात्र या सरकारला जबाब द्यावा लागेल, या सरकारला। आणि त्यामध्ये जर कुणाची काही भरवाईट झालं तर त्यालासुद्धा हे सरकारच जबाबदार असेल। यासाठी आम्ही ही जी रॅली काढलेली आहे, या रॅलीमध्ये संपूर्ण SC ST OBC आणि मायनॉरिटी हे सर्व लोक याच्यात सामील आहेत। आणि सर्वांना माहिती आहे बुद्ध हा कोण आहे, आणि बुद्धामध्ये त्यांनी पद्मपुराण नावाचा एक ग्रंथ लिहिला। त्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे की बुद्धांचं तोंडसुद्धा बघणं पाप आहे, बुद्धांचं नाव घेणं पाप आहे। जर का समजा त्या ग्रंथामध्ये तुम्ही जर असं लिहून ठेवत असाल तर मग या ब्राह्मणांचा या महाबोधी महाविहारावर कब्जा का असावा? आमचा जर बुद्ध बरं हे कशासाठी आहे त्यांना, जर का त्यांना महाबोधी महाविहाराचा बुद्धांचा कुठलाही प्रकारचा त्यांना त्रास असेल तर त्यांनी मुक्त करावं, कारण यांची फक्त पोळी भाजण्यासाठी यांची कमाई करण्यासाठी हे बुद्धविहार त्यांच्या ताब्यात असावं लागतं। आणि त्याच्यामध्ये या बुद्धविहारामध्ये हे फक्त महाबोधी बुद्धविहारातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये
प्रियदर्शनी सम्राट अशोकराजाने 84,000 स्तूप आणि लेणी केलीत. त्या 84,000 स्तूप आणि लेण्यामध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला आहे. या बौद्ध धर्मामध्ये जर समजा माणूस म्हणून जगायचं असेल, माणूस म्हणून जर जगायचं असेल तर त्यासाठी पंचशील अवगत होणं चाहिए. पंचशील माहिती झालं, पंचशिलानंतर माणूस म्हणून जगण्यासाठी अष्टशिलाची माहिती असावी लागते आणि अष्टशील झाल्याच्यानंतर 10 पारमिताची माहिती असावी लागते. ज्या ह्या पंचशील, अष्टशील आणि 10 पारमिता ज्या माणसाला समजल्या जातात तो माणूस माणूस म्हणून जगला जातो. त्या माणसाला काही माहीत होऊ नये म्हणून हे महाबोधी महाविहार या ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. तर ते आम्हाला त्या ब्राह्मणांच्या ताब्यातून हे आम्हाला काढून घ्यायचं आहे आणि याच्यासाठीच आपण महाबोधी महाविहाराच्या बद्दल आम्ही आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनासाठी सर्वांनी साथ सहयोग द्यावं एवढंच मी याप्रती लुंबणी बुद्ध. ज्या प्रकारे सर्वीकडनंच आंदोलन होत आहेत तर काय वाटतंय या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार आपल्या बाजूने न्याय देईल का? त्या सरकारला आम्हाला न्याय द्यावाच लागेल, कारण बौद्धांची संख्या भारी आहे परंतु बौद्ध लोकांना महाविहार, महाबोधी आणि 84,000 स्तूप आणि लेण्या काय आहेत हे माहीत नाही. या आंदोलनातर्फे आपल्याला माहीत करून द्यायचं आहे. तेव्हा साथ सहयोग मिळेल. साथ सहयोग मिळाला तर या सरकारला आणि या ब्राह्मणांना आम्हाला न्याय द्यावाच लागेल. अरे कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. याबद्दल कसं पाऊल उचलतायत, काय या गोष्टीला मांडतायत का पुढे? आत्ता याच्या अगोदर म्हणजे आता जसं महाबोधी महाविहाराचं जे आंदोलन चालू आहे, आंदोलनापूर्वी आमचे नेतेसुद्धा झोपलेच होते. कारण हा जो देश आहे 1950 पासून चालू आहे. 1950 पासून आता 2025पर्यंत हे आमचे नेतेसुद्धा झोपलेच होते. परंतु ज्या वेळेला समाज जागृत होत आहे तर आता नेतेसुद्धा याच्यावर बोलत आहेत की बाबा महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे म्हणून.